आणि महायुतीकडे सुद्धा जर त्यांनी विचार केला तर त्यांनी मला तिकीट द्यावी आणि जे मतदार आहेत, नगराध्यक्ष असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, महायुतीचे असतील, महाविकास आघाडीचे असतील, त्यांचे सुद्धा मनोगत त्यांनी घेतलं पाहिजे आणि त्यांच्या मनोगतानंतरच मला तिकीट दिली पाहिजे असं माझे प्रांजळ मत आहे. आणि माझ्या नावाचा विचार केला पाहिजे, स्थानिकांना उमेदवारी दिली पाहिजे, बहुजन समाजाच्यासाठी ओबीसी साठी न्याय दिला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. CID आहे, पोलीस विभाग आहे, गुप्तचर यंत्रणा आहे किंवा वैयक्तिक त्यांच्याकडे लोक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांच्या जवळ फडी आहे, त्यांच्या माध्यमातून माझ्याकडे जर कल नसला तर मला उमेदवारी देऊ नका. जर कल असेल तर महायुतीचा उमेदवार म्हणून माझं नाव घोषित केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. भाजप जर म्हणेल तर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून लढता येईल. आम्ही अविनाशजी ब्राह्मणकर यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती, ते लढलेत, मी सुद्धा लढू शकतो, काय अडचण आहे त्याच्यात. आमच्या वरिष्ठ नेत्यांना थोडंसं सांगावं लागेल का त्या ठिकाणाहून लढू. शेवटी महायुतीमध्ये कोणताही पक्ष राहो, महायुतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढाई झाली पाहिजे. आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा.